नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 18 सप्टेंबर 2025. आज सकाळी 6ची उजनीची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती फरक पडला आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये कितीचा विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.200 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 121.68 TMC, त्यातील उपयुक्त पाणी साठा हा 58.02 TMC एवढा झालेला आहे. आणि टक्केवारी बैल तर आता उजनी धरणाची टक्केवारी वाढू लागली आहे. आता सध्याला 108.31% उजनी धरण थांबलेलं आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा थोडीशी घट होऊन तो 11,587 एवढा करण्यात आलेला आहे. आणि वीरच्या विसर्गामध्ये जो काल सकाळी जो 7 ते 8 हजाराचा असणार विसर्ग काल दुपारी 10 वाजल्यापासून 3,200 वर करण्यात आला आहे आणि तो कायम आहे. आता सध्याला 3,200चा विसर्ग वीर धरणातून नीरा नदी पात्रामध्ये सोडण्यात येतोय. मात्र उजनी धरणातून जो काल विसर्ग रात्री 6 वाजता 5,000वर आणला होता, त्यामध्ये पहाटे 3:30 वाजता वाढ करून तो 15,000 करण्यात आला आहे. म्हणजेच उजनीतून भीमा नदीमध्ये तो 15,000 आणि पॉवर क्युसेकचं 1600 असं 16,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येतोय. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये कसलाही पाऊस पडला नाही. आता एकूण या पावसाळ्यातला 538 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेली आहे. परंतु उजनी धरण आता 108% आलेलं आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याची म्हणजे नियोजन करण्यासाठी उजनीतून सातत्यानं सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये घट वाढ होताना दिसते. कधी घटते कधी वाढते, कारण उजनी धरण प्रशासनाच्या हातात हे नाही. कारण वरून येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन, पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन पाणी खाली सोडणं किंवा थांबवणं, वाढवणं, घटवणं हे त्यांना करावं लागतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी सातत्याने याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण सकाळी जरी घटलेला असला तरी संध्याकाळपर्यंत वाढला असेल, किंवा सकाळी वाढलेला असला तर संध्याकाळपर्यंत घटलेला असेल, अशी स्थिती ऊन पावसाचा खेळ हा उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा झालेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.